आज सांगणं अवघड आहे की नेमकं काय घडणार. इलेक्शन युतीमध्ये होतील का वेगळे होतील. आज चित्र जरी युतीमध्ये असेल तरी ही जागा शिवसेनेला शिंदे गटाला सुटेल का भारतीय जनता पार्टीला सुटेल हे सांगणं आज तरी अवघड आहे. पण माझ्या मते तुम्ही पत्रकार आहात, योग्य पद्धतीत तुम्ही कारणमीमांसा करू शकतात. जे वेव्स मला पत्रकारांकडूनच कळतात त्याच्यामध्ये असं दिसतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटू शकते आणि भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व, वरिष्ठ नेतृत्व ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीमागे आम्ही इथे उभं राहू. आज व्यासपीठावर तुमच्यासोबत तुमच्याशी विद्युत करण्याकरता, संवाद साधण्याकरता माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पाचोऱ्यातले तिघा मंडळाचे तिघा अध्यक्ष, सगळे सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, सगळे म्हणजे शहराचे युवा मोर्चाचे अध्यक्ष, शहराचे सरचिटणीस, पाचोरा ग्रामीणचे सरचिटणीस, भडगावचे सरचिटणीस, त्याचे अध्यक्ष हे सगळे इथे उपस्थित आहेत. त्याच्यामुळे मला जे चित्र कळतं नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेमध्ये ही लक्षवेधी अशी निवडणूक पाचोरा भडगाव विधानसभेची होणार आहे आणि हिचा निकाल, होणारं निवडणुकीचा परिणाम हे पूर्ण 288 लोक बघत आहात आणि मी तितक्याच विश्वासाने सांगतो की ही इलेक्शन्स मी 1 लाखापेक्षा जास्त मतं घेऊन जिंकेल. ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे मी त्यानंतर विश्वास करतो. पुन्हा एकदा हा डायरेक्ट आभार प्रदर्शन तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे स्नेहभोजनाला उपस्थित